श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 88वा सर्ग वाचूया. निषाद राजाचा सर्व वृत्तांत ऐकून मंत्र्यांसहित भरताने त्या इंगुदी वृक्षाच्या मुळाशी येऊन श्रीरामचंद्रांच्या शय्येचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याने सर्व मातांना म्हटले, इथंच महात्मा श्रीरामांनी भूमीवर शयन करून रात्र घालविली होती. इथंच तो कुशसमूह आहे. त्यांच्या अंगानं तो इमर्दित झालेला दिसतो. महाराजांच्या कुलात उत्पन्न झालेल्या परमबुद्धिमान महाभाग दशरथांनी ज्यांना जन्म दिला ते श्रीराम याप्रमाणे भूमीवर शयन करण्यास योग्य नाहीत. जे पुरुष सिंह श्रीराम मुलायम मृगचर्माच्या विशेष वस्त्रानं झाकलेल्या सुंदर गाद्यांनी सजलेल्या सुंदर पलंगावर नेहमीच झोपत होते, ते यावेळी पृथ्वीवर कसे झोपले असतील. जे सदा विमानाकार प्रासादांच्या श्रेष्ठ भवनात व त्यांच्या गच्च्यात झोपत असत आणि ज्यांनी फरशी सोन्याची व चांदीची बनलेली होती, जे चांगल्या शय्यांनी सुशोभित होते, पुष्पराशींनी विभूषित असल्यानं ज्यांची शोभा चित्रविचित्र प्रकारची होती, ज्यात चंदन व अगरूचा सुगंध फैलावला होता, जे श्वेत मेघाप्रमाणे उज्ज्वल कांती धारण करीत होते, ज्यांच्यात कुश शुक समूहाचा कलरव होता, जे शीतल कापुराच्या सुगंधानं व्याप्त होते, ज्यांच्या भिंतीवर सुवर्णाचं काम केलं होतं, जे मेरू पर्वतासारखे उंच होते, अशा सर्वोत्तम राजमंदिरात ज्यांनी निवास केला ते श्रीरामचंद्र वनात पृथ्वीवर कसे झोपले असतील. माझ्या मोठ्या बंधूंची शय्या हीच आहे. इथंच त्यांनी कुस बदलली होती. याच कठोर वेदीवर त्यांचं शय्यन झालं होतं. इथंच त्यांच्या अंगाने दबलेलं तृण अजून पडलेलं आहे. असं वाटतं की शुभलक्षणा सीता शय्येवर आभूषण अंगावर ठेवूनच झोपली होती, कारण की इथं तिथं सुवर्णाचे कण सुटलेले दिसत आहेत. इथं त्या समयी सीतेचं वस्त्र गुंतलेलं होतं याचं नीट दर्शन होत आहे, कारण त्या वस्त्राचे तुटलेले रेशमी धागे इथं चमकत आहेत. मी असं मानतो की पतीची शय्या कोमल असो वा कठोर असो, साध्वी स्त्रियांसाठी तीच सुखदायिनी असते. म्हणून तर ती तपस्विनी आणि सुकुमारी बला सीता साध्वी मिथिलेश कुमारी सीता असं दुःखाचा अनुभव करीत नाही. हाय, मी संतापलोच आहे, मोठाच क्रूर आहे, कारण माझ्यामुळं सीतेसह श्रीरामांना एखाद्या अनाथाप्रमाणे अशा शय्येवर झोपावं लागलं. जे चक्रवर्ती सम्राटाच्या कुळात उत्पन्न झाले आहेत, समस्त लोकांना सुख देणारे आहेत, सर्वांचं प्रिय करण्यात तत्पर आहेत, ज्यांचं शरीर नीलकमलाप्रमाणे श्याम, डोळे लाल व दर्शन सर्वांना प्रिय वाटणारं आहे, आणि जे सुख भोगण्यासाठीच योग्य आहेत, दुःख भोगण्यासाठी योग्य नाहीत, असे श्री रघुनाथ परम उत्तम प्रिय राजाच्या परित्याग करून या पृथ्वीवर यावेळी शयन करतात. उत्तम लक्षणांचा लक्ष्मणही धन्य व मोठा भाग्यवान आहे. संकटांच्या समयी तो ज्येष्ठ बंधू श्रीरामाच्या सहवास राहून त्यांची सेवा करीत आहे. निश्चयानंच विदेहनंदिनी सीता सुद्धा कृतार्थ बनली आहे. तिनं पतीबरोबर वनाचं अनुकरण केलं आहे. आम्ही सर्व लोक त्या महात्मा श्रीराम यांच्यापासून दूर होऊन संशयात सापडलो आहोत. महाराज दशरथ स्वर्गलोकी गेले आणि श्रीराम वनवासी झाले. अशा अवस्थेत ही पृथ्वी नाविक असलेल्या नौकेसारखी मला शून्य प्रतीत होत आहे. वनात निवास करूनही श्रीरामांच्या बाहुबलानं सुरक्षित असलेल्या या वसुंधरेस कोणताही शत्रू मनातूनही घेण्यासाठी इच्छित नाही. आजपासून मीही पृथ्वीवर वा तृणावर झोप घेईन, फलमुलांचा आहार घेईन, सदा वल्कल धारण करीन, जटा धारण करूनच राहीन. वनवासाचे जितके दिवस उरले आहेत तितके दिवस मीही सुखपूर्वक तिथंच निवास करीन. असं केलं तरी आर्य श्रीरामांची प्रतिज्ञा खोटी ठरणार नाही. बंधूच्यासाठी वनात निवास करीत असताना शत्रुघ्न माझ्याबरोबरच राहील आणि माझे ज्येष्ठ बंधू श्रीरामचंद्र लक्ष्मणासह अयोध्येचं पालन करतील. अयोध्येत ब्राह्मण लोक ककुत्स कुलभूषण श्रीरामांना अभिषेक करतील. काय देव माझ्या या मनोरथा सफल करतील का?
मी त्यांच्या चरणावर मस्तक वाकवून त्यांना वळविण्याचा प्रयत्न करीन. मी अनेकदा सांगूनही जर ते परत येण्यासाठी तयार झाले नाहीत तर त्या वनवासी श्रीरामांच्या बरोबर मीही दीर्घकाळपर्यंत तिथंच निवास करीन. ते माझी उपेक्षा करणार नाहीत. इथे 88वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 89वा सर्ग वाचूया. शृंगवेरपुरातच गंगेच्या तटावर रात्र घालवून रघुकुलनंदन भरत प्रातःकाळी उठला व शत्रुघ्नासह म्हणाला, शत्रुघ्न, उठ पाहू, झोपून काय राहिलास? तुझं कल्याण असो. निषादराज गुहास शीघ्र बोलावून घे, तोच आपणास गंगा पार करील. अशा प्रकारे प्रेरित झालेला शत्रुघ्न म्हणाला, बंधू, मी तुझ्याप्रमाणेच आर्य श्रीरामांचं चिंतन करीत आहे, जागत आहे, झोपलो नाही. हे दोघे पुरुष सिंह जेव्हा या प्रकारची चर्चा करीत होते त्याच वेळी गुह तेथे उपयुक्त समयास आला व हात जोडून म्हणाला, ककुस्थ कुलभूषणा भरता, या नदीच्या तटावर रात्री आपणास सुखपूर्वक निद्रा आली ना? सेनेसह आपणास इथं कोणतेही कष्ट तर झाले नाहीत ना? आपण सर्वथा निरोगी आहात ना? गुहाचे हे स्नेहपूर्वक बोलणे ऐकून श्रीरामचंद्रांच्या अधीन असणाऱ्या भरताने म्हटले, बुद्धिमान निषादराज, आम्हा सर्वांची रात्र मोठ्या सुखाने गेली. आपण आमचा मोठाच सत्कार केला. आता अशी व्यवस्था करा, तुमचे नावाडी अनेक नौकांच्या सहाय्याने आम्हाला गंगा पार करतील असं करा. भरताचा हा आदेश ऐकताच गुहाने त्वरित आपल्या नगरीत जाऊन आपल्या बंधू बांधवांना म्हटले, उठा, जागे व्हा, तुमचं सदा कल्याण असो. नौकांना पकडून घाटावर घेऊन या, भरताच्या सेनेस गंगा पार करू. गुहाची अशी आज्ञा होताच सर्व नावाडी त्वरित तयार झाले. चारही दिशांनी 500 नौका एकत्र आणण्यात आल्या. या सर्वांपेक्षा काही नौका स्वस्तिक नावाने प्रसिद्ध होत्या. त्या स्वस्तिक या चिन्हाने अलंकृत असल्यामुळे या नावाने ओळखल्या जात असत. ज्यावर मोठमोठ्या घंटा लटकत आहेत अशा त्या पताका फडकत होत्या. स्वर्ण आदींनी बनलेल्या चित्रांनी त्या नौकांनी विशेष शोभा वाढविली होती. त्या नौका चालविण्यासाठी अनेक वल्ही तयार होती. चतुर नाविक त्या चालविण्यासाठी तयार होते. सर्व नौका मोठ्या मजबूत होत्या. त्यातील एक कल्याणमयी नाव स्वतः गुह घेऊन आला. तीत गालीचे पसरले होते. त्या स्वस्तिक नावाच्या नौकेवर मांगलिक शब्द होत होता. तीवर सर्वात प्रथम पुरोहित, गुरु आणि ब्राह्मण बसले. त्यानंतर तीवर भरत, महाबली, शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आणि दशरथ राजाच्या अन्य राण्या बसल्या. त्यानंतर राजपरिवारातील इतर स्त्रियाही बसल्या. गाड्या, क्रय विक्रयाची सामग्री इतर नावावर लादली गेली. काही सैनिकांनी मोठमोठ्या मशाली पेटवून आपापल्या क्षेत्रातील वस्तूंना संरक्षण दिले. काही लोक शीघ्रतापूर्वक घाटावर उतरू लागले. अनेक सैनिक आपापल्या सामानासह हे माझं, हे माझं असे म्हणून उठवू लागले. त्यावेळी झालेल्या कोलाहलाने आकाश निनादित झाले. त्या सर्व नावांवर पताका फडकत होत्या. सर्वांवर चालविणारे नावाडी बसले होते. सर्व नौका त्यावेळी शक्तिमान माणसांच्या तीव्र गतीने गंगा पार होऊ लागल्या. कितीतरी नौकावर केवळ स्त्रियाच होत्या. काही नावावर घोडे होते, काही नावावर गाड्या होत्या. त्यात जोडण्यात येणारे घोडे, खेचर, बैल आदी वाहने आणि अमूल्य रत्नांचे ढीगच्या ढीग होते. त्या नौका दुसऱ्या तटावर जाऊन लोकांना उतरवू लागल्या. त्या परत येताना नावाडी पाण्यात त्यांच्या विचित्र गतींचे प्रदर्शन करू लागले. वैजयंती पताकांनी सुशोभित झालेले हत्ती माहुतांच्या प्रेरणेने स्वतःच नदी पार करू लागले. त्यावेळी ते पंखधारी पर्वताप्रमाणे वाटत होते. नावावर अनेक मनुष्य बसली होती. कित्येक जण बांबू आणि तृण यांनी बनविलेल्या नावेवर बसले होते. काही लोक मोठमोठे कलश, काही छोटे घडे, काही आपले बाहू यांच्या सहाय्याने नौका पार करू लागले. या प्रकारे नावाड्यांच्या सहाय्याने हे सर्व पवित्र सेना गंगेच्या पलीकडच्या काठावर गेली. त्यानंतर ती स्वतः मैत्र नावाच्या मुहूर्तावर उत्तम प्रयाग
वनाच्या दिशेने निघाली. तेथे पोहोचल्यावर महात्मा भरताने सेनेस सुखपूर्वक विश्राम करण्याची आज्ञा दिली. तिला प्रयाग वनात बसवून तो स्वतः ऋत्विज व राजसभेचे सदस्य यांच्यासह ऋषीश्रेष्ठ भरद्वाजांच्या दर्शनासाठी निघाला. देवपुरोहित महात्मा ब्राह्मण भरद्वाज मुनींच्या आश्रमात गेल्यावर भरताने त्या विप्र शिरोमणीच्या रमणीय वनास पाहिले. ते मनोहर पर्णशाला व वृक्षवल्ली यांनी सुशोभित होते. इथे 89वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 90वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.